या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। गोकुळचे माजी संचालक विश्वास पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास कोल्हापुरातील दिग्गज नेत्यांसह माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे देखील उपस्थित होते। यावेळी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी खुमासदार भाषण केलं। या भाषणादरम्यान त्यांनी आबाजींच्या मुलाला सल्ला देखील दिला। ऐकूयात आमदार चंद्रदीप नरके काय म्हणाले। आपल्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की आपला 75वा वाढदिवस काय नाही आहे, उलटा आकडा पडला असेल, 57वा म्हटलं तरी हरकत नाही। आणि निश्चितपणे आबाजींच्याकडे बघितल्यानंतर आपल्या सर्वांना कल्पना आहे की आबाजी संयम आहेत, लोकांना प्रेरणा देणारं काम करत असतात। सकाळी उठलं की 4 वाजल्यापासून आबाजींचं काम चालू होतं, ते अगदी योगासनापासून ते समोर जाऊन फिरणं, ते अगदी रात्री वेळेत आपलं सगळं काम आटपून सगळ्यांच्या बरोबर नियोजनबद्ध काम करणं। आणि मला वाटतं बंटी पाटलांना त्यांच्या नियोजनाचा अभ्यास यावेळी झाला, मागच्या वेळी तुम्हाला आला। आणि मला वाटतं आबाजींना सहकार्य करण्यासाठी महाडिक साहेबांचं पण सहकार्य आहे, त्यामुळे महाडिक साहेबांना सुद्धा आबाजींच्या कामाची पद्धत माहीत आहे आणि अलीकडे बंटी साहेबांना त्यांची पद्धत माहीत झाली। त्यामुळे आबाजी नशीबवान आहे, आपल्याला जिल्ह्याच्या लोकांच्या बरोबर त्यांना आपल्याला बंटी साहेब मार्गदर्शन करायला ते आहे। आणि आबाजी निश्चित आहे की सचिनराव तुम्ही अजून विचार करू नका, कारण या सगळ्यांचं रेकॉर्ड मोडायचं असेल तर आबाजी आणि 1-2 निवडणुका लढवणार आहेत। कारण मुश्रीफ साहेबांनी सांगितलंय की मी अजून विधानसभेच्या 2 निवडणुका लढवणार म्हटले, नाही 2 म्हटले, 2 मुश्रीफ साहेब सांगा। त्यामुळं आबाजींचा सहवास त्यांच्याबरोबर झालेला आहे, त्यामुळं आबाजी